गेल्या 70 वर्षात जे झालं नाही ते 9 वर्षात भाजपनं करून दाखवलं। अनेक लोककल्याणकारी योजना मोदी सरकारनं राबवल्या आहेत। त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत केवळ बहुमत नाही तर संपूर्ण विजय मिळवायचा आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील सेना भाजप युतीच्या सर्व 48 जागा निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला। धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। कोल्हापुरात झालेल्या महाविजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात महाविजय संकल्प मेळावा पार पडला। या मेळाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजय काका पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे आणि जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते नामदार अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा क्षेत्रातील 12 विधानसभा आणि दोन्ही लोकसभेच्या जागा भाजप सेना युतीच्याच निवडून येतील, यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। 2024च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीविरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष निवडणूक लढवतील, पण या निवडणुकीत भाजप सेना युतीच सर्व जागा जिंकेल असा विश्वास नामदार अमित शहा यांनी व्यक्त केला। मोदींसारखं खंबीर नेतृत्व या देशाला लाभलंय, त्यामुळे देशाचा विकास वेगानं होतोय। यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता, त्यामुळे सीबीआय सारख्या संस्थांच्या चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लागला होता। पाकिस्तानमधील अतिरेकी भारतीय सैनिकांचं शीर कापून घेऊन जात होते, मात्र दिल्लीश्वरांना त्याचं सोयर सुतक नव्हतं। त्या काळात देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात होती, पण 2014 नंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यामध्ये बदल झाला आणि मोदींनी करून दाखवलं। 9 वर्षात 10 कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिलं, 11 कोटी घरात शौचालय दिली, 80 कोटी लोकांना आरोग्य सुविधा मोफत दिल्या, कोरोना प्रतिबंधात्मक लस भारतात तयार करून 130 कोटी लोकांना मोफत लस दिली, कोरोना काळात प्रति माणसी 5 किलो धान्य मोफत दिलं, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या, स्वातंत्र्यानंतर संरक्षण नीती निश्चित केली, पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला असं नामदार शहा यांनी सांगितलं। कि जिस सरकार में प्रधानमंत्री को कोई प्रधानमंत्री नहीं मानता था और सारे मंत्री अपने आप को प्रधानमंत्री मानते थे, जिस सरकार में फैसले की कोई प्रक्रिया नहीं थी, पॉलिसी पैरालिसिस हुआ था, 12 लाख करोड़ के घपले घोटाले भ्रष्टाचार स्कैम हर रोज अखबारों की सुर्खियां बनते थे। कभी सुप्रीम कोर्ट ऑर्डर करती थी, कभी कोई जांच जाहिर कर देते थे, कभी सीबीआई को पड़ती थी। वो सरकार चलाने वाले को मालूम ही नहीं था कि कौन आज हमें कहां से सर पर टपली लगाने वाला है, मालूम ही नहीं। 12 लाख करोड़ के घपले घोटाले भ्रष्टाचार आए दिन पाकिस्तान से घुसपैठ कर आतंकवादी हमारे जवानों के सर काट कर ले जाते। 2019ला भाजप शिवसेना एकत्र लढली, पण स्वार्थासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या चरणी विलीन झाले असा टोला नामदार अमित शहा यांनी लगावला। अयोध्येतील राम मंदिर शांततेत बांधण्याचं काम सुरू आहे। इतकंच नाही तर काशी विश्वनाथ कॉरिडॉर, उज्जैन कॉरिडॉर, सोमनाथ मंदिर, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर पुनर्स्थापित केलंय। काश्मीरमधील 370 कलम हटवलं। 70 वर्षात जे जमलं नाही ते गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलंय। त्यामुळे आता 2024च्या निवडणुकीत बहुमत नाही तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागा मिळाल्या पाहिजेत। त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामाला लागून धोका देणाऱ्यांची जागा दाखवून द्यावी असं आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं। और परिणाम ही काम आता है जो आपके पास नहीं है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के पास। 47 में तब दुनिया में हर क्षेत्र के अंदर भारत सर्वप्रथम हो, इस प्रकार के भारत की नींव डालने का काम करना है। इसलिए एक और बार पराक्रम की पराकाष्ठा और
पुरुषार्थ कर कर महाराष्ट्र के अंदर संपूर्ण विजय प्राप्त 48 की 48 सीटें मोदी जी की झोली में डाल सेना भाजपा युति फिर से एक बार पूरे महाराष्ट्र पर वर्चस्व प्रस्थापित करे, ये बहुत जरूरी है. मोदी सरकारनं केलेल्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत युतीचा विजय झाला, पण उद्धव ठाकरेंना खुर्ची प्रिय झाली आणि विरोधकांसोबत जाऊन संसार थाटला. ते ज्यांच्याबरोबर गेले त्यांनीच 2.5 वर्षात त्यांना संपवलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शिवसेना विचार आहे, ती प्रॉपर्टी नाही. विचारानं जगण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय. गहाण ठेवलेलं धनुष्यबाण त्यांनी परत मिळवलंय, असं त्यांनी सांगितलं. डबल इंजिन सरकारनं जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम केलंय. आता महाराष्ट्राला फास्ट ट्रॅकवर आणण्याचं काम सुरू असून 2020ची खेळी करून 2.5 वर्षात 5 वर्षाचं काम करायचंय, असं सांगून नामदार फडणवीस यांनी विधानसभा आणि लोकसभेत 100% यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं. योग्य ते यश आपल्याला मिळू शकलं नाही. आता माझी विनंती आहे, जसं 100% यश लोकसभेत मागच्या वेळेस मिळालं होतं, याही वेळेस लोकसभेत 100% यश मिळेल आणि विधानसभेतही 100% यश मिळालंच पाहिजे. ही जबाबदारी मंचावरच्या सगळ्यांची आहे. लोकसभेमध्ये विधानसभेच्या सगळ्या लोकांनी यश आणायचं आहे आणि लोकसभावाल्यांनी विधानसभावाल्यांचं यश आणायचं आहे. सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं आहे. शिवसेना भाजप आपण एकत्रितपणे जर लढाईला उतरलो तर मला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्हा हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा असेल आणि या ठिकाणी भगवाच आपल्याला फैरताना आपल्याला दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं गेल्या 8 वर्षात अनेक लोकोपयोगी कामं करून ऊर्जा निर्माण केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सकारात्मक बदल दिसतोय, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत बनवलाय, त्यामुळे सर्व भारतीयांना आत्मविश्वास आलाय. 2014 नंतर देश स्वयंपूर्ण आणि सुरक्षित होऊ लागलाय. भारतातून 100 देशांना अन्नधान्य निर्यात केलं जातंय. पूर्ण जगात आता भारताची ताकद वाढली असून भारताची अर्थव्यवस्था आता जगात 5व्या क्रमांकावर आली आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं. साखर कारखान्यांच्या आयकरचा प्रश्न निकाली काढल्यानं साखर कारखान्यांना बळ मिळालंय. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न सुटला असून सातारा कागल रस्त्याचं भूमिपूजन झालंय. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ मिळावं आणि साखर कारखाने आत्मनिर्भर बनण्यासाठी इथेनॉल स्कीममध्ये पश्चिम महाराष्ट्राचा समावेश करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. वाराणसी का विकास किया, जिस तरह आपने उज्जैन के महाकाल मंदिर का विकास किया, उसी तरह सर हम आपसे विनती करते हैं कोल्हापुर की महालक्ष्मी का भी तीर्थ क्षेत्र विकास होना चाहिए. आप इस पर ध्यान दीजिए सर. एक और छोटी मांग है, हाईकोर्ट बेंच यहाँ पे कोल्हापुर और 5-6 जिलों की यहाँ पे मांग है, उसमें वो अंतिम चरण में है. आप थोड़ा ध्यान देंगे तो वो भी यहाँ पे काम पूरा हो जाएगा. ये कोल्हापुर के लोगों की भावना से जुड़ा हुआ सवाल है. और फॉसिल फ्यूल, आज हमारा देश सर 17 लाख करोड़ का फॉसिल फ्यूल इम्पोर्ट करता है. जैसे मैंने आपको बताया, ये सारा शुगर बेल्ट है, ये पूरा शुगर फैक्ट्रियों का बेल्ट है. इस हमारे कार्य क्षेत्र में 13 से ज़्यादा शुगर मिले, कोऑपरेटिव शुगर मिले. बहुत बड़े पैमाने पे इथेनॉल हम बनाते हैं सर. मैं आपसे विनती करता हूँ कि हम आत्मनिर्भर बनने के लिए आगे बढ़ रहे हैं, उसमें हमारा गन्ना किसान बहुत बड़ा योगदान दे सकता है. इसके लिए इथेनॉल में जो आपने योजना बनाई है उसको थोड़ा इस पश्चिम महाराष्ट्र में ज़्यादा हमारे लोगों को इसकी इंडस्ट्री बनाने के लिए आपकी सहायता हो, ये मैं आपसे विनती करता हूँ. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश हाळवणकर यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे, आमदार गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, प्रमोद जठार, सत्यजित कदम, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, अशोक देसाई यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.